नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंती विथ विनयमध्ये। आज आपण आलो आहोत कर्नाटकमधील उडुपी जवळ असलेल्या सुंदर मट्टू बीचवर। हा बीच शांत वातावरण, स्वच्छ पाणी आणि सुंदर सनसेट यासाठी खूप प्रसिद्ध आहे। मट्टू बीच उडुपी शहरापासून साधारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे। इथे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नारळाची झाडे दिसतात आणि व्ह्यू खूपच सिनेमॅटिक वाटतो। हा बीच अजूनही खूप लोकांना माहीत नसल्यामुळे इथे जास्त गर्दी नसते, त्यामुळे पीसफुल टाइम स्पेंड करायला आणि फोटोग्राफी किंवा ड्रोन शॉट साठी एकदम परफेक्ट प्लेस आहे। मित्रांनो, आता आपण आलोय मट्टू बीचला। खरंच सुंदर नजारा आहे, पूर्ण नारळाची झाडं आणि बाजूला बीच। खरंच खूप छान दृश्य आहे। पुढे गेल्यावर नदी सुरू होते एक साइडला, ते पण आपल्याला बघायला मिळेल। आता मट्टू बीचच्या आम्ही ह्या पॉइंटला आलोय की जिथे बघा पूर्ण समुद्र आहे आणि इथे समोर नदी आहे। तर आपण नदी बघायला जाऊया पहिले। पूर्ण इकडे सगळे नारळाचे झाडं, मोठी नदी आहे आणि नदीचं पात्र खूप मोठं आहे। या साईडला नदी आणि हेच परत समोरच्या साईडला इथे समुद्र आणि मध्ये पूर्ण नारळाची झाडं। मट्टू बीचवरचा सनसेट खूप सुंदर दिसतो। संध्याकाळी सूर्य समुद्रात मावळताना जो ऑरेंज आणि गोल्डन रंग तयार होतो तो पाहण्यासारखा असतो। काही वेळा इथे रात्री बायोल्युमिनेसेन्स म्हणजे समुद्राच्या लाटा निळ्या रंगात चमकत असल्यासारखं पाहायला मिळतं, ज्यामुळे हा बीच आणखी खास दिसतो। जर तुम्ही उडुपी किंवा कर्नाटक ट्रिप प्लॅन करत असाल तर मट्टू बीचला नक्की भेट द्या। शांतता, सुंदर व्ह्यूज आणि नेचर हा अनुभव घ्यायचा असेल तर ही जागा परफेक्ट आहे। मित्रांनो, मट्टू बीच करून आता आपण आलो आहोत कर्नाटकातील प्रसिद्ध आणि सुंदर मल्पे बीच येथे। मल्पेचं जे गार्डन आहे, पॉइंट आहे पुढे डायरेक्ट, तर त्या गार्डनमध्ये आलोय। हा बीच कर्नाटकामधील सर्वाधिक लोकप्रिय टुरिस्ट बीचेस पैकी एक मानला जातो। इथे फॅमिली ट्रिप, फ्रेंड्स आउटगोइंग आणि बीचेस फोटोग्राफीसाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात। समोर सेंट मेरीज आयसलँड आहे, जे तिकडे दिसत असेल तुम्हाला, सेंट मेरीज आयसलँड। या आयसलँडला जाण्यासाठी इथून बोट्स आहेत। आता ही तर बोट मासेमारीची आहे, पण इथून बोट या पब्लिक बोट आहेत, या जातात। पण आता मला वाटतं आता बोट तर नाही चालू, कारण ते तिकडे विचारलं मगाशी तर ते बोले अभी बंद आहे। मित्रांनो, खरंच खूप सुंदर दृश्य आहे। एक साईडला नदी आहे आणि एक साईडला समुद्र आहे। हा समोर जो आहे तो मल्पे बीच आहे, हा पूर्ण। आणि या बाजूला जो आहे, आता ह्याच्या पलीकडे गेला तो मट्टू बीच आहे, जो जिथून आपण आलो। एक साईडला नदी आणि समुद्र, हाच ती नदी जी हे समुद्राचं बॅकवॉटर आहे, नदीला जे तिकडे चाललंय। आणि आपण आलोय, हा इथला मल्पेचा एक पॉइंट आहे। हा पुढे पुढे पॉइंट येतो, पण आता खूप ऊन असल्यामुळे आम्ही इथे थांबलोय आणि इथूनच छान असे ड्रोन शॉट घेतो आणि तुम्हाला दाखवतो। मल्पे बीच हा अरेबियन सी किनाऱ्यावर वसलेला असून स्वच्छ पाणी, गोल्डन सँड आणि सुंदर सनसेट यासाठी तो खूप प्रसिद्ध आहे।
या बीचचे सर्वात मोठे अटेन्शन म्हणजे सेंट मेरीज आयसलँड आणि इथून मिळणारी बोट सर्व्हिस। समुद्राच्या मधोमध असलेले हे आयसलँड त्याच्या क्विक रॉक फॉर्मेशन्समुळे खूप प्रसिद्ध आहे। मल्पे बीचवर तुम्हाला जेट स्काय, स्पीड बोट राईड, पॅरासिलिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट देखील अनुभव घेता येतात। त्यामुळे ॲडव्हेंचर लव्हरसाठी ही जागा परफेक्ट आहे। संध्याकाळी इथला सनसेट खूप सुंदर दिसतो। समुद्राच्या लाटांचा आवाज आणि थंड वारा मनाला शांत करणारा अनुभव देतो। जर तुम्ही उडुपी ट्रिप प्लॅन करत असाल तर मल्पे बीचला नक्की भेट द्या। सुंदर व्ह्यूज, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आणि पीसफुल ॲटमॉस्फिअरमुळे हा बीच प्रत्येकाला आवडतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।